पुण्यातील विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी। राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाईमुळे अनर्थ टळलेला आहे। विक्रीपूर्वीचा उत्पादन शुल्क विभागानं 555 लिटर विषारी दारू जप्त केलेली आहे। पुण्यातील वडारवाडी गोखलेनगर परिसरातून 12 कॅन हे जप्त करण्यात आले। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, आपल्याला काल माहिती आहे की पुणे शहरामध्ये विषारी दारूनं जवळपास 14 जणांचा दुर्दैवाचा मृत्यू झालेला होता। मात्र योगेश वानखेडे ज्या आरोपीला ताब्यामध्ये घेतलेलं होतं त्या आरोपीनं त्या दारूची विक्री कोणकोणत्या परिसरामध्ये केली त्यानं माहिती जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेली होती। पुण्यातल्या वडारवाडी गोखलेनगर परिसरामधून जवळपास 12 कॅन जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। एक कॅन जवळपास 35 लिटरचा होता, तर फुगेवाडी परिसरामधून सुद्धा 16 कॅन जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। 555 लिटरची विषारी दारू जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल, कारण ही जर दारू लोकांपर्यंत विक्री झाली असती तर कदाचित मृतांची संख्या जी आहे ती वाढली असती। मात्र आरोपीला ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याचे अड्डे नक्की कुठे होते, त्यानं कोणकोणत्या भागामध्ये विक्री करायचं याची तात्काळ माहिती जी आहे ती दिली। त्यामुळं त्या ठिकाणी धडक मारून 555 लिटर विषारी दारू जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। ज्या दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केलं जायचं, ती दारू जी आहे ती अधिक नशेदार व्हावी आणि दारूनं नशा वाढावी यासाठी तो मिथेनॉल जो आहे तो मिक्स करत असावा असा पोलिसांना संशय होता। मात्र 555 लिटर दारू जर कदाचित विक्री झाली असती तर मग मात्र मृतांची संख्या जी आहे ती कदाचित वाढू शकली असती। मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।